काल शनी महाराज वक्री झाले आणि त्याची थेट दृष्टी जी आहे ती तुमच्या राशीवर येत आहे. तिसरी दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर येत आहे आणि 10वी दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर येत आहे. काय होतं जेव्हा आपल्या राशीवर शनी महाराजांची दृष्टी येते की नाही त्यावेळेस तो शनी तुमच्या राशीचा वेग कमी करतो. वेग कमी करतो ह्याचा अर्थ काय, तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये धड पुढेही जाऊ देत नाही, धड मागेही जाऊ देत नाही, अशी एक मधली परिस्थिती तो तयार करत असतो. आणि हा काळ काय थोडा थोडका नाही येत, जवळजवळ 138 दिवसांचा तो काळ आहे. साधारण 12 डिसेंबर 2026 पर्यंत शनी महाराज वक्री राहणार आहेत. धावत असलेला माणूस स्वतःच्या चुका कधी पाहू शकत नाही, पण थांबलेला माणूस स्वतःलाही पाहतो ना, आणि जगालाही तो ओळखून घेतो. याच कारणामुळे काय होतं की काही महिन्यात तुम्हाला असं लक्षात येईल की मी प्रत्येक काम अपेक्षेपेक्षा जास्त वेळ त्याच्यासाठी घेत आहे. त्या कामाबद्दल तुम्हाला शंका निर्माण होऊ शकते. त्या नात्यांची पण काही परीक्षा होणार आहेत जे तुम्हाला आपलेसे वाटतात, आणि ह्या गोष्टींचा अर्थ तुम्हाला लगेच असं काही समजणार नाहीये, कारण शनी प्रत्येक गोष्ट जी आहे ती हळूहळू हळूहळू तुमच्या मनापर्यंत आणून देत असतो. तुमच्या नियोजनाप्रमाणे काही गोष्टी घडतील असंही नाहीये. यामुळे मग चिडचिड होते, अस्वस्थता वाटते, स्वतःवरच राग येण्याची पण शक्यता आहे. आणि मग हा शनी तुम्हाला एक मोठा धडा शिकवतो की तुमच्याच नियंत्रणात काही गोष्टी असणं हे काही आवश्यक नाहीये ना. ठीक आहे, या भविष्याकडे तुम्ही काही भीती म्हणून पाहू नका, कारण की वक्री शनी हे सत्य दाखवण्याचं काम करतो. जे खरं आहे ते तुमच्या आयुष्यात टिकेल, जे खोटे आहे ते हळूहळू दूर जाईल, आणि जे निर्णय तुम्ही पुढील काही महिन्यात संयमाने घेताल ना ते पुढील अनेक वर्षाचा यशाचा पाया ठरतील. नोकरी असेल, व्यवसाय असेल, कुटुंब, पैसा, आरोग्य यांच्यासाठी वक्री शनी कसा प्रभाव देईल. आता मी म्हंटलो की वक्री शनीची दृष्टी तुमच्याच राशीवर थेट आहे. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत फार मेहनत घ्यावी लागेल, जबाबदाऱ्या फार येतील, आणि समाधान देणारा हा काळ नसणार आहे जितका तुम्ही समजताय तितका. काय होतं, त्याच त्याच कामासाठी अनेक लोकांकडे तुम्हाला याचना करावी लागते. तीच कामे कुठेतरी सारखी अडकत राहत असतात, आणि हे करिअरच्या आणि व्यवसायाच्या बाबतीत दोन्ही ठिकाणी घडेल हे म्हणावं असं समाधान जे आहे ते तिथं सध्या तर मिळणार नाहीये. दिवसभर काम केलं पण परिणाम अपेक्षित मिळत नाहीये हे पण तुम्हाला लक्षात येईल. कसं आहे, एखाद्या कामासाठी अनेक लोकांची मंजुरी घ्यावी लागते, त्यात अडथळे, नवीन नियम, अनपेक्षित विलंब अशा गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळू शकतात. काय होतं मग पुढची व्यक्ती जी आहे ती तुमच्या बाबतीतला निर्णय पण पुढे ढकलते. हे कुठेही असू दे, नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, तिथं मग हे लागू होतं. तुमच्या क्षमतेवर थोड्या शंका पण घेतल्या जातात, आणि जर काय होतं तुमच्या संयमाची परीक्षा पण इथं होत असते. जर तुम्ही नोकरी करणार असाल ना तर कामाचं ओझं अचानकच वाढेल, नवीन जबाबदाऱ्या अचानकच दिल्या जातील, आणि अधिकार मात्र कमी असतील. काही वेळा काय होतं, वरिष्ठांकडून अनपेक्षित टीका होते, आणि तुमच्या छोट्या चुकीचं मोठं रूप केलं जातं, आणि चांगल्या कामाकडे दुर्लक्ष होतं. ऑफिसमध्ये सुद्धा काही व्यक्ती तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ असू शकतात, आणि ते थेट विरोध करणार नाहीयेत, पण पाठीमागे अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून कसं आहे, प्रत्येक सहकार्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमची योजना, तुमची कागदपत्रे आणि महत्वाची माहिती गरज नसताना कोणाशी तुम्ही शेअर करू नका. आणि जर प्रमोशन, बदली किंवा नोकरीच्या अपेक्षा असेल तर विलंब होईल, पण निराश काय व्हायची गरज नाहीये, कारण शनी काही नकार देत नाहीये. तो योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा मात्र करायला लावतो. आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी पण कसं होतं, या काळात काय होतं, सावध तर राहायला पाहिजे, कारण बाजारात स्पर्धा वाढेल, जुन्या ग्राहकांकडून पेमेंट उशिरा मिळेल, आणि नवीन ग्राहक जे असतात ना ते आश्वासनं देतात, पण कुठेतरी जाऊन ते आश्वासन अडकून पडतात. व्यवहार सुद्धा अंतिम टप्प्यावर जाऊन अडकू शकतात. म्हणजे काही व्यापाऱ्यांना माल परत येणे किंवा मशीनमध्ये बिघाड होणे किंवा कर्मचाऱ्यांमुळे नुकसान सहन करावे लागणे अशा गोष्टी करतात. आणि पार्टनरशिपमध्ये असेल तर पैशाचा हिशोब स्पष्ट ठेवला पाहिजे, कारण लहान गैरसमजामुळे मोठे वाद होतील. आणि या काळात मोठं कर्ज, मोठी गुंतवणूक किंवा व्यवसायाचा अचानक विस्तार करण्याचा निर्णय टाळा. सुरू असलेल्या व्यवसायावरतीच थोडं जास्त तुम्ही लक्ष देऊन त्यालाच तुम्ही विकसित कसं करता येईल ह्याच्यावर विचार केला पाहिजे. तुमच्याकडून आर्थिक निर्णय घ्यायला वेळ लागेल. थोडीशी जरा तुम्ही जास्त ह्या बाबतीत चिकित्सा करा, त्याच्या मागं खरं काय आहे. कारण काय होतं, अशा काळात प्रलोभन तयार करणाऱ्या गोष्टी व्यवसायात समोर येत राहतात. तुमची मोठी अमाऊंट अडकू शकते, आणि ती अडकलेली अमाऊंट मिळणं फार कठीण आहे. ह्याच्या आधी अडकलेली आहे, आता हे वक्री शनी म्हणजे नेहमी निमित्तच असतं, पण ती अडकलेली आहे आणि पुढेही मिळणं जरा ती अडकली तर कठीण आहे. त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीपूर्वी जरा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेत जावा, आणि कागदपत्र नीट वाचल्याशिवाय कुठेही सही करू नका. मित्रांनो, कसं आहे, वक्री शनी काही मार्ग बंद करत नाहीये. चुकीचा मार्ग सोडून योग्य मार्ग निवडायला तर भाग पाडेल बाबा. थोडी शिस्त ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा. आज जे तुम्हाला अडथळे वाटतायत ना ते उद्या तुमच्यासाठी चांगले मार्ग बनतील.
कुटुंबाच्या बाबतीत पण संमिश्रच परिस्थिती आहे बरं का. या काळात सर्वात जास्त कोणत्या गोष्टीवर परिणाम होणार असेल तर तो तुमच्या मनावर आणि त्यानंतर तुमच्या नात्यांवर. आणि प्रत्येक गोष्ट मनात ठेवायची सवय आहे आपल्याला, म्हणजे समोरच्या व्यक्तीला दुखवू नये म्हणून तुम्ही अनेक गोष्टी बोलत नाही. पण ह्या काळात भावना तुम्ही वर्षानुवर्षे ज्या मनात दाबून ठेवल्यात ना त्या बाहेर येतील आणि लहान गोष्टीवरून मग मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात. आणि तुम्हाला असं वाटू शकतं की मी सगळ्यांना इतकं केलं पण माझी काळजी कोणालाच नाही आहे. ही भावना तुमच्या मनात वारंवार येईल. म्हणजे काय होतं, तुम्ही स्वतःहून लोकांपासून दूर राहायला सुरुवात करू शकता. वैवाहिक जीवनात पण काय होतं, विशेष संयम ठेवला पाहिजे. जोडीदाराशी संवाद कमी होऊ शकतो आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करत असाल तरीही गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे समस्या प्रेमाची नसणार आहे तर एकमेकांना समजून घेण्याची समस्या आहे. काही वेळा जोडीदाराला वाटेल की तुम्ही माझं ऐकतच नाही आणि तुम्हाला असं वाटेल की मी इतका प्रयत्न करतोय तरी मला कोणी समजून घेत नाही. या दोन्ही भावना अंतर वाढवतात, वादाचं कारण बनतात आणि कामाच्या तणावामुळे तुम्ही घरच्यांना पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे काय होतं, जोडीदाराकडून तक्रारी वाढू शकतात. रागाच्या भरात बोललेले शब्द पण त्रास देतात आणि या मग नात्यांमध्ये काय होतं, या काळात जास्त खोलवर जखमा तयार होतात. म्हणून संशयाला अजिबात जागा देऊ नका. उशिरा आलेला फोन, उत्तर न दिलेले मेसेज किंवा सोशल मीडियावरती एखादी छोटी जी गोष्ट असते की नाही त्याच्यावरून काहीतरी निष्कर्ष काढून नातं तुम्ही बिघडवू नका. तसंच घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याबाबतीत पण चिडता वाढू शकते. कसं होतं, त्यावेळी तुम्हाला वेळ काढावा लागेल. भावंडांशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. मालमत्तेच्या बाबतीत काळजी घ्या. वडीलधाऱ्या व्यक्तींची पण तुम्ही आरोग्याची फार बारकाईने काळजी घेणं गरजेचं आहे. कारण की भाग्यस्थानावरती ह्या वक्री शनीची दृष्टी आहे आणि भाग्यस्थान आपण हे वडिलांचं स्थानही समजतो. आणि घरच्यांबाबतीत कसं आहे, सतत टीका करण्यापेक्षा त्यांचे विचार तुम्ही समजून घेतले पाहिजेत. आणि काय होतं, संयुक्त जर तुमचं कुटुंब असेल, एकत्रित कुटुंब असेल तर मग घरातली जबाबदारी, खर्च आणि मग मालमत्तेच्या विषयावरती थोडी चर्चा वेगळ्या टोकाला जाऊ शकते. दोन्ही बाजूनी समजून घेणं फार गरजेचं आहे. शांत राहून घेतलेला निर्णय हा दोघांच्याही फायद्याचा ठरेल. मनात राग साठवून ठेवू नका. प्रत्येक गोष्टीचा विचार करणं टाळा आणि जोडीदाराशी संवाद ठेवा. मालमत्तेचे निर्णय सर्वांच्या संमतीने घ्या, नाहीतर ते पुढे ढकलले तरी चालतील. आणि संशयापेक्षा विश्वासाला महत्व देणं सध्या तरी फार गरजेचं आहे. खरी माणसं कोण आहेत हे वक्री शनीशिवाय कोण दाखवत नाही. म्हणून थोडा संयम ठेवा. थोडा अधिक इतरांचं पण ऐकून घ्या. संयम ठेवून ऐकून घ्या. त्यांचे विचार लक्षात घ्या. कधी कधी काय होतं, समोरच्याचं तुम्ही शांतपणे जर ऐकून घेत असाल ना, ते सुद्धा एक चांगला त्याच्या मनामध्ये विश्वास तयार करत असतो. आर्थिक स्थिती बाबतीत जर विचार केला ना तर अचानक खर्च होण्याचे योग आहे. म्हणजे पैशाचं योग्य नियोजन अधिक महत्वाचं ठरेल. उत्पन्न काही पूर्णपणे बंद होणार नाहीये, पण पैसा येण्याचे वेग जे आहे ना ते कमी होत असतात. महिन्याच्या सुरुवातीला सगळं तुम्हाला व्यवस्थित आहे असं वाटेल, पण महिन्याच्या शेवटी पैसा गेला कुठे हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. आणि याच कारणामुळे काही महिन्यात प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. उत्पन्न आणि खर्च या बाबतीत कसं होतं, पगार वेळेवर मिळेल पण खर्च जे आहेत ते अचानक घडत जातील आणि ज्याची तुम्हाला कल्पनाही नसेल. जास्तीत जास्त कसं असतं, थकीत देणे असतील किंवा आरोग्यावरती अचानक खर्च निघू शकतो. एखाद्या व्यक्तीची शस्त्रक्रिया कुटुंबामधल्या आणि त्याच्यावरती खर्च करणे, अशा जबाबदाऱ्या ज्या आहेत ना त्या तुमच्यावरती पडू शकतात अचानकपणे. त्यामुळे कसं आहे की इथं आर्थिक नियोजन बारकाईने करणं फार गरजेचं ठरेलच तुम्हाला. त्यामुळे मी सुरुवातीला पण असं म्हणालो आर्थिक नियोजनाच्या बाबतीत की प्रलोभनं तुमच्या समोर येतील. वक्री शनी असताना घाईत घेतलेले आर्थिक निर्णय हे पश्चातापाचं कारणच बनतात. आणि दरवर्षी शनी कसा आहे, 100 ते 138 144 दिवसांसाठी तो वक्री असतोच. त्यावेळेस अशा काळात तुम्ही निर्णय घेताना त्यावेळेस त्या पैशाची परतफेड करणं पण आपल्याला शक्य नसतं आणि मग तिथं कुठेतरी प्रलोभनाच्या आहारी जाऊन तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. नातेसंबंधांमध्ये सुद्धा पैशाचे व्यवहार टाळलेले बरे आहेत, कारण पैसा परत तरी येणार नाही गेलेला, पण नातं पण बिघडू शकतं. त्यामुळे नातं जपण्यासाठी तुम्ही सरळ सरळ आपल्या आपल्या परिस्थितीनुसार थोडीफार मदत करू शकता, पण कुठल्याही गोष्टीच्या भावनिक आहारी जाऊन तुम्ही कोणाला मदत करणं योग्य नाहीये. त्यामुळे प्रत्येक महिन्याचं बजेट करा, बचतीला प्राधान्य द्या, अनावश्यक खरेदी टाळा, मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा, फसव्या योजनांपासून सावध राहा. आपत्कालीन खर्चासाठी काहीतरी रक्कम तुम्ही साठवून ठेवली पाहिजे. वक्री शनी काही पैसा कमी करणार नाही, पण पैशाची किंमत मात्र तुम्हाला शिकवेल. तो भविष्यातल्या अडचणींमध्ये तुम्हाला सर्वात मोठा पैशाचाच आधार असणार आहे ना. आरोग्याच्या बाबतीत पण कसं आहे, वक्री शनीची दृष्टी आपल्या राशीवर आलेली आहे. त्यामुळे सर्वात कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची तर ती तुमच्या शरीर आणि मनाची आहे.
शरीराचीच काळजी सध्या तर जास्त गरजेची आहे. कारण कसं आहे, कामाला जास्त महत्व देत देत तुम्ही हे काम पूर्ण करून देऊ आणि मग विश्रांती घेऊ असा विचार केला तर तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष होईल. आणि शरीराकडे दुर्लक्ष करण्याची किंमत थोडी नसते बरं का, महाग पडू शकते. मानसिक आरोग्याच्या बाबतीत पण कसं आहे, विचारांची गर्दी प्रचंड वाढणार आहे. सुरुवात झालेलीच आहे परवापासून. अचानक काहीतरी धक्कादायक गोष्टी आजूबाजूला घडतील आणि त्याचा मनावर परिणाम होईल. आणि त्या परिणामामुळे मग तुम्ही त्या गोष्टीचा विचार सारखा करत राहताल. त्यामुळे मग चिडचिड वाढणे, झोप न लागणे अशा गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकतात. आणि एकटं राहण्याची इच्छा जरा जास्त अशा काळात वाढत असतील. लक्षात ठेवा, प्रत्येक विचार खरंच असतो असं नाहीये ना. कधी कधी थकलेलं मन काय करतं, वास्तवापेक्षा जास्त चर्चा निर्माण करतं. आणि आपल्याला वास्तवावरतीच लक्ष द्यायचं आहे. आणि तुमची राशी ही बुधाची आहे. आणि हुशार तर नक्कीच आहे, पण हुशार आहे याचा अर्थ असा नाहीये की प्रमाणाबाहेर तुम्ही विचार करावा आणि कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करावी. पचन संस्थेच्या बाबतीत पण काही तक्रारी ज्या आहेत ना, त्या तुमच्या निदर्शनास येऊ शकतात. गॅस असेल, ऍसिडिटी असणे किंवा पोट फुगणं किंवा अनियमित आहारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. ते बाहेरचं अन्न किंवा अवेळी जेवण जास्त नाही हे जरा टाळलं पाहिजे. कारण की वेळ स्थानावर दृष्टी असलेला सध्याचा जो मंगळ आहे ना, तो अशा गोष्टी तुमच्या बरोबर घडवून आणेल. आणि 3 ऑगस्ट पर्यंत हा मंगळ आहे तुमच्या भाग्य स्थानातून तो गोचर करतोय. तो वेळ भावावरती दृष्टी देतो आणि त्यात शनी महाराज वक्री असून त्याच्यावर दृष्टी देत आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं बाहेरच्या खाण्यावरती कंट्रोल ठेवला पाहिजे. मी तर म्हणतो खाऊच नाही बाहेरचं तुम्ही, कारण की एक निमित्त बनल कुठला वैद्यकीय खर्च निघण्यासाठी. याचबरोबर जर तुम्हाला काही जुने आजार असतील किंवा तुमच्या कुटुंबातल्या काही व्यक्तींना जुने आजार असतील तर तुम्ही वैद्यकीय चिकित्सा कराच. त्यामध्ये कोणताही वेळ घालवू नका, हलगर्जीपणा करू नका. कारण की वक्री शनी काय करतो, तुम्हाला एकतर ती बुद्धी सुचू येणार नाहीये आणि त्यातून मग तुमचा त्या व्यक्तीचं, जी कोण घरामध्ये वृद्ध असेल त्या व्यक्तीचं कुठला तरी त्रास वाढवून देईल आणि पुन्हा मग ते डॉक्टरांकडे जाऊन तुम्हाला सोडवताना फार अडचणी येतील किंवा त्याला वेळही लागू शकतो, विलंब लागू शकतो. म्हणून इथं तुम्ही वैद्यकीय चिकित्सा ही वेळोवेळी केलीच पाहिजे. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष तुम्ही करू नये. लक्षात घ्या, कसं आहे, पैसा हा पुन्हा कमवता येतो पण वेळ पुन्हा येत नाही ना. पण एकदा बिघडलेलं आरोग्य पूर्वरत आणण्यासाठी अनेक वर्ष जाऊ शकतात. त्यामुळे ह्या काळात स्वतःची पण काळजी घ्या आणि घरातल्या व्यक्तींची पण काळजी घ्या. विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर विचार केला की नाही तर काय होतं, हा काळ काही तुमच्या बुद्धिमत्तेचं वाटत नाही, पण सातत्य आणि मानसिक स्थैर्याची परीक्षा बघणारा काळ आहे. कोणताही विषय समजून घेऊन शिकण्यावर विद्यार्थ्यांचा भर असेल. पण या काही महिन्यात अनेकांना असं वाटेल बरं का, की मी खूप अभ्यास केला पण आत्मविश्वास कमी होत चाललेला आहे आणि परीक्षा पण जवळ येतेच आहे ना. आणि काय होतं, इतर विद्यार्थ्यांशी स्वतःची तुलना करणं तुम्ही थांबवा. तयारी चांगली असते तुमची, पेपरमध्ये अपेक्षित कामगिरी होणार नाही अशी भीती तुम्हाला सतत राहू शकते, पण असं काही होणार नाहीये. तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा. ठीक आहे, मन एकाग्र करण्यासाठी तुम्हाला थोडं झगडावं लागेल, धडपडावं लागेल. कारण की तुमची रास बुधाची आहे. त्या बुधाची रास काय करते, व्यक्तीला अनेक विचारात गुंतवून ठेवते आणि बुद्धिवादी निर्णय घ्यायला भाग पडते. त्यामुळे निर्णयच होत नाही. माणूस बुद्धीच्या एका बंधनयोगात अडकून जातो. लक्षात घ्या, कसं आहे, विद्यार्थ्यांसाठी फोकस्ड राहणं फार गरजेचं आहे. आणि काही विद्यार्थी जर नवीन करिअरच्या शोधात असतील तर त्यांना ह्या काळात करिअरच्या संधी मिळतील, पण त्या मनासारख्या मिळतील असं नाहीये. त्यामुळे जे काही सध्या मिळते ते तुम्ही आहे तसं ऍक्सेप्ट करावं असं वक्री शनी तुम्हाला सांगत राहील. काही विद्यार्थी संशोधन क्षेत्रात पण काम करतात. त्यांना पण मार्गदर्शकाकडून काही दुरुस्त्या सुचवल्या जातील, वेगवेगळे प्रयोग करावे लागतील. पण त्यातून एक जे काही निर्माण होईल ना, ते एक चांगलं ज्ञान असेल आणि ते तुमच्या संशोधनासाठी फार पायाभरणीचं काम करेल आणि त्यातून मग तुम्हाला अजून प्रगती होण्याची चिन्ह दिसतात. मोबाईलचा वापर नियंत्रित ठेवा, करूच नका असं म्हणतो मी. कीपॅडच्या मोबाईलवरती सुद्धा विद्यार्थी चांगली प्रगती करू शकतात. फारशी काही आवश्यकता नाहीये. जेवढी कमी स्क्रीन तुम्ही वापरताल तेवढा तुमचा फोकस, एकाग्रता चांगली राहील. हे मला विद्यार्थ्यांना खास करून इथं सांगावं वाटतं. उद्याच्या यशाची गुंतवणूक म्हणजे तुमची एकाग्र शक्ती असते. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि अंडरलाईन करून लिहून ठेवा तुम्ही. उपाय जर तुम्हाला काही करण्याची इच्छा असेल तर सर्वात प्रभावी उपाय वक्री शनीसाठी काय वाटतो? उपाय काही चमत्कारी नाहीये बरं का. चमत्कार घडेल असं नसतं. प्रामाणिकपणा, शिस्त, संयम आणि सेवा हे 4 गुण वक्री शनीला प्रसन्न करणार आहेत. हे मी सांगित नाहीये, हे शनी महात्म्यामध्ये लिहिलेलं आहे. या 4 गोष्टींची तुम्ही प्रामाणिकपणे अंमलबजावणी तुमच्या आयुष्यात करा. याचबरोबर वृद्ध व्यक्तींची जास्तीत जास्त सेवा करा.
रस्त्यावर फिरणारे काही अनाथ असतात, भिकारी असतात, ज्यांना 2 वेळचं नीट खायला मिळत नाही, त्यांना तुम्ही खायला द्या. त्यातून तुम्ही डायरेक्ट परमात्म्याशी कनेक्शन जोडताय आणि त्यातून तुम्हाला शनीचा दुवा मिळणार आहे. मंत्र, स्तोत्र किंवा आध्यात्मिक उपासना यातून तुम्हाला मनाला शांती मिळेल. पण नक्की जर काही परमात्म्याला फार लवकर जवळ करायचे असेल ना, तर नामस्मरण किंवा अन्नदान या 2 गोष्टी महत्वाच्या असतात. त्यातल्या त्यात अन्नदान जे आहे हे अत्यंत गरजू व्यक्तीला करावं. त्यातून मग काय होतं, तुम्हाला परमात्म्याचा आशीर्वाद कायम मिळत राहतो आणि वक्री शनी अशा वेळेस चांगली फळं तुम्हाला द्यायला तयार होत असतो आणि ही आज्ञा त्यांना भगवान शंकराकडून मिळत असते. हा वक्री शनीचा किंवा शनी महाराजांचा हा गूढ सिद्धांत आहे. ह्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की कुठली पूजा तुम्ही करावी किंवा शांती करावी. हे साध्या गोष्टी आहेत. ह्या साध्या गोष्टी आपल्या दिनचर्येतून काळानुरूप दूर गेलेल्या आहेत. त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्षित झालेलो आणि तुमची रास कन्या आहे, त्याचा राशी स्वामी बुध आहे आणि ह्या बुधाचं बळ वाढवण्यासाठी कायम तुम्ही कुठं ना कुठेतरी ज्ञानदान करण्याचा तुम्ही प्रयत्न करत जावा आणि ते ज्ञानदान नक्कीच मोफत असावं. कुठं ना कुठेतरी अलीकडे सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही कोणाला 4 गोष्टी समजावून सांगू शकता, पण ते ज्ञान जे आहे ते प्युअर असावं, सत्य असावं. त्यातून 4 लोक वाचतील, 4 विद्यार्थी वाचतील किंवा जे गरजू असतील ते वाचतील आणि त्यांना काही ना काहीतरी पुढे जाण्याची एक मार्गदर्शकता मिळत राहील. हे सुद्धा तुमच्या राशीचं बळ वाढवण्याचा एक कर्मसिद्धांताचाच भाग आहे असं समजा तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.